नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई पालिकेच्या निवडणुका जाहीर. ही लढाई मुंबईची मराठी माणसाची. मराठी माणसाने मुंबई वाचवण्यासाठी उतरलं पाहिजे. संजय राऊतांचं मुंबईकरांना आवाहन. निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होणार. पैशांचा वापर झाला तरी आम्ही जिद्दीने लढणार. सत्ताधारी निवडणुकीत खर्च मर्यादा पाळणार का? राऊतांचा सवाल. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार. युतीची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यात होऊ शकते. संजय राऊत यांची घोषणा. 6 प्रमुख पालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढणार. ठाकरे बंधू एकत्र आल्याने लोकांना आत्मविश्वास. राऊतांचा विश्वास. काँग्रेस एकत्र लढेल असं वाटत नाही. बिहार निवडणुकीच्या निकालानं काँग्रेसला आत्मविश्वास. खासदार संजय राऊतांचा काँग्रेसला टोला. रेहमान डकेत कोण हे सगळ्यांना माहीत. मुंबई कुणाला लुटायची आहे हे सगळ्यांना माहीत. खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला. प्रकाश पुराणिक मेमोरियल ट्रॉफी 2025-26च्या टुर्नामेंटचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. प्रकाश पुराणिक ट्रॉफीचा यंदा 4था सीझन. यावेळी अजिंक्य नाईकही उपस्थित. सोलापूर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माकपकडून महापौर पदासाठी नवीन फॉर्म्युला. महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची माकपची मागणी. माजी आमदार नरसय्या आडम यांच्याकडून अपेक्षा व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपासाठी अंतिम मतदार यादी जाहीर. शहरात केवळ 165 मतदारांची वाढ. एकूण मतदार संख्या 11,18,028 वर. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास तयार. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही अटी. दोघे एकत्र लढलो तरी आपापल्या चिन्हावरच लढायचं. शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची लोकशाहीला माहिती. मनोज जरांगे दिल्ली दौऱ्यावर. खासदार बजरंग सोनवणेंनी केलं जरांगेंचं दिल्लीत स्वागत. मनोज जरांगे शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. टीपीच्या नावाखाली हिंदू मंदिरांना लक्ष्य करून विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांना संरक्षण. भाजप आमदार संजय केणेकरांचे छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या विकास आराखड्यावरती गंभीर आरोप. वरळीतील डॉक्टर ऐनी बेझंड मार्गावर निनावी बॅनर. हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागे व्हा. एका परिवाराच्या नादी लागू नका अशा आशयाचे बॅनर. मनसेच्या बॅनरबाजीला निनावी बॅनरने उत्तर. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा बारामती दौरा. अजित पवारांच्या पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक. सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण. अब्दुल सत्तारांच्या हस्ते संपन्न. गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांची घोड्यावरून मिरवणूक काढत केलं स्वागत. नागपूर पालिका निवडणुका जाहीर. पालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष कामाला. पालिकेत काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना रंगणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर. कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची बोलावली बैठक. लवासा प्रकरणाची आज अंतिम सुनावणी. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिकेतून मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी. मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी केली याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद हायकोर्टामध्ये होणार सुनावणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर. वसमत परिषदेत निवडणुकीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. उल्हासनगरमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजताच काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध. जाहीरनाम्यामध्ये 500 फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी, सुरळीत पाणी पुरवठा अशा अनेक सुविधांचा उल्लेख. 51% पेक्षा जास्त मते घेऊन विजय हो आणि सर्व 29 महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ. प्रचारात वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न. समितीला 4 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीचा प्रस्ताव. पालकमंत्री संजय शिरसाट यांचा युतीसाठी पुढाकार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात गुलमंडीवरून शिवसेनेत तिकीट वॉर. 40 वर्ष जुने मित्र जयस्वाल तनवाणी आमने सामने. दोघांमधला अंतर्गत वाद उफाळला. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आणखी एक दिवस वाढला. उमेदवारांना 19 डिसेंबरपर्यंत प्रचारासाठी मुदत. पुणे पालिकेतील 85 जागा जिंकण्यासाठी भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार. गेल्यावेळी दोन्ही पक्षांनी विरोधात निवडणूक लढत भाजपाने 50 तर राष्ट्रवादीने 35 जागा जिंकल्या होत्या. अमरावती पालिकेचा गड कायम राखण्याचं भाजपासमोर आव्हान. पालिकेत राष्ट्रवादीतील खोडके दाम्पत्याचं मोठं वजन. पालिका निवडणूक महायुतीतून स्वबळावर लढण्याची शक्यता. सोलापूर पालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. आजपासून 3 दिवस भाजप कार्यालयात होणार मुलाखती. गणेश नाईकांवर 6 महापालिका निवडणुकांची जबाबदारी. मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई पालिकांची जबाबदारी गणेश नाईकांवर सोपवण्यात आली. चंद्रपूर पालिकेची निवडणुकीची जबाबदारी अशोक नेते यांच्यावर. धुळ्याची जयकुमार रावल यांच्यावर तर जळगाव पालिकेची जबाबदारी संजय सावकारे यांच्यावर देण्यात आली. कोल्हापूर इचलकरंजी पालिकेची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली. सांगली, मिरज, कुपवाड पालिकेची सुरेश खाडेंवर. सोलापूर पालिकेची जबाबदारी जयकुमार गोरेंना देण्यात आली. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्यावर तर अहिल्यानगर पालिकेची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक आणि मालेगाव पालिकेची जबाबदारी तर छत्रपती संभाजीनगर पालिकेची जबाबदारी अतुल सावेंवर देण्यात आली. वसई विरार पालिकेची निवडणूक हेमंत सावरा यांच्यावर. अकोल्याची जबाबदारी रणधीर सावरकरांवर देण्यात आली आहे. संजय कुट्यांवर अमरावती पालिकेची. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर लातूर पालिकेची तर अशोक चव्हाणांवर नांदेड वाघाळा पालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली. कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीविरुद्ध मबियाशी होण्याची शक्यता. पालिकेत भाजपा आणि शिवसेनेचं पारडं जड. निवडणुकीत सतेज पाटील, अमल महाडिक आणि धनंजय महाडिक आमने सामने असण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणूक. सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत. मात्र वरिष्ठ आणि पक्षश्रेष्ठी युतीत लढण्यावर ठाम. पुणे महापालिकेत मवियात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याची चर्चा. तर महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत होईल. पुणे पालिकेवर भाजपाचा महापौर होण्याची शक्यता. महाबळेश्वर नगर परिषदेची 20 डिसेंबरला निवडणूक. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा आज महाबळेश्वर दौरा. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, वाघाळा आणि लातूर या 5 महापालिकांमध्ये सत्ता संघर्ष रंगणार. सर्वाधिक 113 सदस्य संख्या असलेली छत्रपती संभाजीनगर महापालिका केंद्रस्थानी. ठाणे महापालिका निवडणूक महायुती विरुद्ध मविया अशीच होईल. निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन चेहरे द्यावे लागणार. शिवसेनेकडून माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. माधुरी हत्तीणीला नांथणीत आणण्याचा मार्ग मोकळा. मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास मिळाली परवानगी. उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत झाली सुनावणी. पुनर्वसन केंद्राच्या बांधकामात 7 टप्प्यात मंजुरी. 12 कोटींचे अंदाजपत्रक सादर. बृहन्मुंबई महानगरपालिका. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात अग्निसुरक्षा जनजागृती वाहनांचा समावेश. अतिरिक्त पालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांच्या हस्ते वाहनांचा समावेश. 31 साठी कोकणातील निवासस्थानं हाऊसफुल. गणपती, पुणे, दापोली, मुरुड, गुहागर भागात पर्यटकांची गर्दी. यवतमाळमध्ये पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांची कारागृहात परवानगी. नरेश रणधीर यांना एसीबीने 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलाय. सांगलीतील जतमध्ये श्री यल्लमा देवीच्या यात्रेस प्रारंभ. पहिल्या दिवशी देवीची खणा नारळाने ओटी भरून पूजा आरती करण्यात आली. हजारो भाविकांनी लिंब नेसून फेडला देवीचा नवस. सोलापुरात नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगेंना लाच घेताना पकडले रंगेहात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. यवतमाळमध्ये थंडीची हुडहुडी. दिवसाही गारठा. तापमान 9.8 अंशांवरती. थंडीमुळे शेतीची कामं खोळंबली. सातबारावर गेल्या 30 वर्षातील व्यवहारांची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या सूचना. महसूल यंत्रणेचा पारदर्शक आणि अद्ययावत रेकॉर्ड ठेवण्यावर भर.
छत्रपती संभाजीनगरातील विमान प्रवाशांना फटका. दिल्लीतील धुके, खराब हवामानाचा परिणाम विमान प्रवासावर. एअर इंडियाच्या दोन्ही विमानांना 4 तासाहून अधिक विलंब. इंडिगोचं संध्याकाळचं दिल्ली विमान रद्द. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं 18 डिसेंबरला मुंबईत मोर्चाचं आयोजन. मुंबईतील मराठी शाळा आणि त्यांच्या ठरवून पाडल्या जाणाऱ्या इमारतींबाबत जनजागृतीसाठी मोर्चा. वर्ध्यातील सिंगल फेज वीजेच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. वीज द्या अन्यथा आंदोलनाचा मनसेचा महावितरणला इशारा. सिंगल फेज वीज नसल्याने शेती काम आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर. वर्धा सीसीआय कापूस स्कॉलरशिप अनुदान बँकेने थांबल्याने शेतकरी संतप्त. बँकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा ठिय्या. हिंगोलीत कालबाह्य लॅपटॉप प्रिंटर बदलून देण्याची महसूल विभागाची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 22 अधिकाऱ्यांना पदोन्नती. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतींना अखेर मंजुरी. वडील रागावल्याने मुलाने सोडलं घर. छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरातील घटना. मोबाईल न पाहता अभ्यास करण्याचा वडिलांनी सल्ला दिल्याने मुलगा बेपत्ता. काम शोधण्यासाठी मुलगा पुण्याला गेल्याची माहिती. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांसाठी शिक्षण मंडळावर दबाव. परीक्षा केंद्र रद्द होऊ नये यासाठी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींच्या विनवण्या. नियमात न बसणाऱ्या केंद्रांसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून फोनवरून दबाव. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष आणि द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू. 268 केंद्रांवर 80,000 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू. निकाल वेळेत जाहीर करण्याची विद्यापीठाची तयारी. पालघरमध्ये बालमृत्यूचे प्रमाण वाढले. जिल्ह्यात एका वर्षात 774 बालमृत्यू. सत्ताधारी आमदारांच्या लक्षवेधीमध्ये धक्कादायक माहिती उघड. छत्रपती संभाजीनगरमध्ये वनजमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर. तब्बल 8,386 हेक्टर क्षेत्र अतिक्रमित असल्याचं समोर. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी हालचाली सुरू. उच्च न्यायालयाचे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे. गुन्हा दाखल करणे आणि तपास करणे यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत गृह विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश. मुंबई आणि नवी मुंबईतील 36 प्रदूषित ठिकाणांचा पाहणी अहवाल सादर. विमानतळ परिसरातील वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाची विचारणा. वाढत्या प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन. यवतमाळच्या महागाव तालुक्यात 17,000 हेक्टरवर हरभरा पिकांची पेरणी. इतर पिकांच्या तुलनेत हरभरा पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांची पसंती. यवतमाळमध्ये कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात. खरीप हंगामात वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकावर किडीचा प्रादुर्भाव. मोसंबीचे दर कोसळले. छत्रपती संभाजीनगरातील मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. मोसंबीला 10 वर्षात सर्वात कमी भाव. मोसंबीचे भाव प्रतिटन 3 ते 5 हजारांवर. हिंगोलीत केवायसी अभावी 1,100 शेतकरी अनुदानापासून वंचित. पीएम किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी. वर्ध्याच्या तुरीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी चालवला ट्रॅक्टर. सतत जंगली प्राण्यांकडून पिकांचं नुकसान होत असल्याने उचललं पाऊल. हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली. बाजारात हळदीला 15,000 रुपये क्विंटल भाव. वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. 32 खरेदी केंद्रांपैकी केवळ 16 केंद्रे सध्या कार्यरत. बंद असलेल्या खरेदी केंद्र तातडीने सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 19वा हंगाम 2026 मध्ये होणार. अबुधाबीमध्ये आज आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार. लिलावासाठी नोंदणी केलेल्या हजारो खेळाडूंकडून 359 खेळाडूंची अंतिम निवड. हैदराबादच्या तेलंगणामध्ये विजय दिनानिमित्त पुष्पहार अर्पण. विरुला सैनिक स्मारक, आर्मी परेड ग्राउंड, एसपी रोड, सिकंदराबाद येथे पुष्पहार अर्पण समारंभ पार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओढला महिलेचा हिजाब. एका कार्यक्रमात मंचावर नितीश कुमारांनी मुस्लिम डॉक्टर महिलेचा हिजाब ओढला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पंतप्रधान मोदी 2 दिवसाच्या जॉर्डन दौऱ्यावर. विमानतळावर पंतप्रधान हसन यांनी केलं मोदींचं स्वागत. भारत आणि जॉर्डनमधील राजकीय संबंधांना 75 वर्ष झाल्याच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी ही भेट. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.